हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर आज होतं भोगी आणि आज मला बनवायचे होते तिळचे लाडू. तर मी आधी नव्हते बनवले, तर म्हटलं आपण एक दिवस आधीच बनवूया. तर मग आता मी इथे पाक करून घेतला, पण नेमकी विषय असा झाला होता की त्या गुळामध्ये ना थोडंसं केमिकल मिक्स होतं वाटतं. तर मग तो व्यवस्थित पाक काय त्याचा म्हणजे पाक झाला होता, फक्त ते असं चिकटपणा नव्हता, त्याच्यामुळे लाडू जास्त वळता आले नाही. म्हणजे जास्त गरम गरम स्टार्टिंगला वळले तेवढे झाले होते, नंतर वळले जात नव्हते. मग मी त्याच्या वड्या करून घेतल्या, तर वड्या जमल्या होत्या पण लाडू जमत नव्हते. मग मी बाकीच्या सगळ्या वड्या करून घेतल्या होत्या. आणि आता इथे घेतली संध्याकाळची भाजीची तयारी करायला. भोगीची भाजी सकाळीच बनवता, पण मी संध्याकाळी बनवणार होते, सकाळी नाही जमलं बनवायला. तर मग आता इथं भाजी टाकून दिली आणि इकडं लगेच भाकरी करायला घेतल्या, कारण आज बाजरीची भाकर आणि ती मिक्स भाजी बनवता भोगीची. तर मग आता जोपर्यंत इकडं भाजी शिजत होती तोपर्यंत इकडं भाकरी करायला घेतल्या. आणि जोपर्यंत भाकरीचं पीठ मळत होते तोपर्यंत तवा तापला होता. म्हटलं मग भाकरी करायच्या आधी आपण शेंगदाणे तीळ भाजून घेऊ. मग शेंगदाणे तीळ लगेच भाजून साईडला ठेवली, लगेच इथं भाकरी थापून घेतल्या. इथं भाकर थापत होते तोपर्यंत मग ते शेंगदाणे तीळ थंडही होत होती. मग जोपर्यंत इकडं भाकर भाजती तोपर्यंत लगेच शेंगदाणे तीळ दळून घेतली. भाजलेलं शेंगदाणे ते दळून घेतलं आणि इकडे भाकरही भाजत होती. दोन्ही काम सोबत चालले होते, कारण शिव झोपली होती, मग पटपट आवरायचं होतं. मग आता इथे भाकर भाजते आणि मला उद्या जायचं आहे आता संक्रांतीची शॉपिंग. म्हणजे संक्रांतीची अशी काही विशेष शॉपिंग नाही करायची आहे, फक्त दोन्ही मुलींना ड्रेस घ्यायचे. आता सध्या तर फक्त ड्रेसच घेणार आहे, कारण मला बोरन्हानच्या वेळेस मग मी बाकीचं काय घ्यायचं ते घेईल, कारण मी आरूचं तर करत होते, तर आता हे लहानीचं पण करावं लागेल. मग बोरन्हानच्या वेळेसच मी काय त्यांची खरेदी करायची ती करेल. फक्त आता आज संक्रांतीसाठी ड्रेस घ्यायचे, कारण शिवची पहिली संक्रांत आहे. आरूकडे आहे भरपूर ब्लॅक ड्रेस आहे, पण मग शिवची पहिली संक्रांत असल्यामुळं मग आता कसं एकीला घेतलं का दोघींनाही घ्यावं लागतं, त्याच्यामुळं मग दोघींनाही बघायचे ड्रेस. तर बघा उद्याचा ब्लॉग. चला बाय, थँक्यू.